नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा 20 मार्चपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार आहे। RBIने नवा नियम केला जाहीर। तर काय नियम केला जाहीर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आपण जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। चला तर बघूया 20 मार्चपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार आहे। तर कुठला नियम RBIने जाहीर केलेला आहे। तर इथं बघा 20 मार्चपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार आहे। RBIने नवा नियम केला जाहीर। RBI बँक मिनिमम बॅलन्स रूल 2024 देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना किमान शिल्लक राखणे बंधनकारक करण्यात आले आहे। न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो। गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीनुसार बँकेने दंड आकारून सुमारे 21,000 कोटी रुपये कमावले आहेत। खात्यातील शिल्लक किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यास अनेक बँका दंड आकारतात। ऑगस्ट महिन्यात वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेत एक लेखी उत्तरात सांगितले होते की सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील 5 प्रमुख बँकांनी दंड आकारून गेल्या वर्षात सुमारे 21,000 कोटी रुपये कमावले आहेत। किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल वेगवेगळ्या बँकांसाठी हे शुल्क 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान असते। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा खात्यांमधून सर्व पैसे काढले गेले आणि बँक दंड आकारते तर तुमची शिल्लक ऋणात्मक होईल। त्यामुळे एखाद्याच्या खात्यातील शिल्लक ऋणात्मक जाऊ शकते का? तुम्हाला याबद्दल माहिती द्या। रिझर्व्ह बँकेने काय सूचना दिल्या आहेत? तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्देशांकानुसार किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंडामुळे कोणत्याही खात्यातील शिल्लक ऋणात्मक होणार नाही याची सर्व बँकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। तथापि त्याचा अर्थ असा नाही की ग्राहकाला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागणार नाही। आता पुन्हा तोच प्रश्न पडतो की दंड ठोठावला तर किमान शिल्लक ऋणात्मक होईल। ग्राहकांना माहिती देणे महत्त्वाचे आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 नोव्हेंबर 2014 रोजी याबाबत परिपत्रक जारी केले होते। यानुसार अनेक बँकांना बँक ग्राहकाला त्याची अडचण आणि लक्ष नसल्यामुळे शुल्क आकारू शकत नाही। खाते मिनिमम बॅलन्सची खाली गेल्यावर बँकांना लगेच ग्राहकांना कळवावे लागेल। अशा परिस्थितीत आकारण्यात येणाऱ्या शुल्काविषयी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना माहिती देणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते वेळीच आवश्यक पावले उचलू शकतील। रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार अशा खात्यावर दंड आकारण्याऐवजी बँकांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर मर्यादा घालाव्यात। तसेच बँकांनी अशी खाती मूळ खात्यात रूपांतरित करावी। जेव्हा ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक पुन्हा किमान शिल्लक ओलांडते तेव्हा ते नियमित खात्यात पुनर्संचयित केले जावे। बँका दंड कसा आकारतात? तर बघा, खात्यात किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी पैसे असल्यास खाते ऋणात्मक होते। तर जेव्हा ग्राहक त्यात पैसे जमा करतो तेव्हा दंडाची रक्कम आधी कापली जाते। समजा एखाद्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यामुळे 1,000 रुपये दंड आकारला गेला असेल तर ग्राहकाने त्या खात्यात 5,000 रुपये जमा करतात त्यातून पहिले 1,000 रुपये कापले जातील आणि ग्राहकाला फक्त 4,000 रुपये काढले जातील। तर बघा, अशा प्रकारे RBIने नवीन नियम केलेला आहे। म्हणजे 20 मार्चपासून फक्त एवढीच रक्कम जे आता सांगितलेली आहे तेवढी रक्कम काढता येणार आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा। आणि चॅनलवर जर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ टाकल्याचं नोटिफिकेशन येणार आहे तर तुम्हाला कळेल।